पुढची बातमी पाहूया। रविकांत तुपकर यांनी विधान भवनाबाहेर आंदोलन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात रविकांत तुपकर हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेले आहेत। सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली जावी, अटी शर्ती घातल्या जाऊ नयेत अशी रविकांत तुपकर यांनी मागणी केलेली होती आणि विधान भवनाबाहेर त्यांनी आंदोलन केलंय। आमच्या शेतकऱ्यांचा सरसकट आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, विधान भवनाबाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे रविकांत तुपकरांकडून। काय परिस्थिती आहे नेमकी तिकडे आणि काय मागण्या आहेत त्यांच्या? एकूणच कुठेतरी सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही आपल्याला समोर येताना दिसत आहे। रविकांत तुपकर यांची जी शेतकरी संघटना आहे त्यांच्याकडनं इथं आपल्याला हे आंदोलन होताना दिसत आहे। एकूणच कुठेतरी जाचक अटी ह्या शेतकरी कर्जमाफीमध्ये ठेवण्यात आलेला आहे अशा प्रकारचा आरोप हा रविकांत तुपकर यांच्या संघटनेकडनं आपल्याला होताना दिसला होता। या अगोदर देखील आपण बघितलं तर रविकांत तुपकर यांनी बुलढाणामध्ये आंदोलन देखील केलेलं होतं, उपोषणाला देखील ते बसले होते। त्यानंतर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील मुंबईत येऊन मंत्रालयासमोर आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळालेलं होतं आणि आज विधान भवनासमोर संपूर्णपणे हे कार्यकर्ते असतील, रविकांत तुपकर स्वतः असतील, हे सगळे इथं दाखल झालेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला हे आक्रमक पद्धतीनं आंदोलन होताना दिसलेलं आहे। एकूणच धान इथं आपल्याला टाकण्यात आल्याचं दिसतं आहे, सोबतच कापूस देखील रस्त्यावर टाकला आहे आणि एकूण या संदर्भात व्यक्त करत हे संपूर्ण कुठेतरी शेतकऱ्यांसंदर्भातलं आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं कुठेतरी ज्या जाचक अटी कर्जमाफीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या कुठेतरी निघाव्यात, पीक विमा देखील मिळावा आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा अशा प्रकारची मागणी ही आपल्याला रविकांत तुपकर यांच्या संघटनेकडनं होताना दिसत आहे आणि त्यासाठीच आक्रमक पवित्रा आज रविकांत तुपकर यांच्या संघटनेकडनं घेतला गेल्याचं दिसत आहे। सध्या आंदोलनाची काय परिस्थिती आहे? कोणाकोणाला ताब्यात घेण्यात आलंय? काय परिस्थिती तिकडे दिसते? रविकांत तुपकर यांना सध्या पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, सोबतच त्यांचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे। सोबतच जे इतर कार्यकर्ते होते त्यांच्याकडनं देखील इथे जोरदार घोषणाबाजी होताना दिसलेली आहे आणि त्यांना देखील आता ताब्यात घेतलेलं आहे आणि सगळेच जे कार्यकर्ते आहेत यांना ताब्यात घेत पोलिसांनी एकूणच कारवाई केलेली आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।